ॲथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळमध्ये ॲथर 450 आणि ॲथर रिस्टा. आजच भेट द्या ॲथर शोरूम, मुंबई गोवा हायवे, कुडाळ, हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर. संपर्क 9730 10 64 77. बेळणे खुर्द खालचीवाडी येथील रुपाली गिरकर यांच्या भातशेतीचं गव्या रेड्यांच्या कळपानं मोठ्या प्रमाणावर नुकसान केलंय. गेल्या काही दिवसांपासून बेळणे खुर्द गावालगतच्या जंगल परिसरात 10 ते 12 गव्यांचा कळप वावरत असून रात्रीच्या वेळी हा कळप भातशेतीमध्ये घुसून पिकांचं मोठ्या प्रमाणावर नासधूस करतोय. यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. या पार्श्वभूमीवर वन विभागानं तातडीनं लक्ष देऊन गव्या रेड्यांचा बंदोबस्त करावा, तसेच बेळणे खुर्द गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करून शासनाकडून योग्य ती नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी सरपंच अविनाश गिरकर यांनी केली आहे. नुकसानग्रस्त भातशेतीची पाहणी सरपंच अविनाश गिरकर, उपसरपंच पंढरीनाथ चाळके, पोलीस पाटील राजेंद्र चाळके, ग्रामपंचायत सदस्य राजा चाळके, सत्यवान चाळके, लहू चाळके, प्रकाश चाळके, प्रभाकर चाळके तसेच शेतकरी आणि ग्रामस्थांनी केले. नमस्कार, मी अविनाश गिरकर, बेळणे सरपंच. आज माझ्यासोबत ग्रामस्थ आहेत. आम्ही आज या शेतीच्या बांधावरती उभे आहोत आणि त्याचं कारण देखील तसंच आहे. आज गेले 8 ते 15 दिवस आमच्या या शेतीचं आर्थिक पूर्णपणे नुकसान केलं जात आहे गवरेड्यांच्या कळपापासून. तर आम्ही ही जे नुकसान केलं जात आहे त्याची आम्ही दखल वन विभागाकडून घेतली गेली. त्यांनी नुकसान भरपाईची आम्हाला ग्वाही देखील दिली आहे. अद्याप आम्हाला नुकसान भरपाई मिळालेली नाही आहे आणि वारंवार जो ह्या गवरेड्यांच्या कळपाकडून आम्हाला जो त्रास होतोय त्या त्रासापासून मुक्तता मिळावी यासाठी काहीतरी शासनाने ठोस उपाययोजना त्यावरती करावे. आणि जे आमचं जे आर्थिक नुकसान झालं आहे, आमची जी कुटुंब आहेत, आमच्या गावातील जी कुटुंब आहेत, त्या कुटुंबाची पूर्णपणे उदरनिर्वाह या भात शेतीवरती असतो आणि भात शेतीवरती उदरनिर्वाह असल्यामुळे जर शेतीचं नुकसान झालं तर उद्या आम्ही खाणार काय? भविष्यात खरोखर हा एक मोठा प्रश्न भेडसावणारा प्रश्न आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी. कारण आजूबाजूच्या 10 गावांमध्ये देखील ह्या गवरेड्यांचा त्रास आहे. तर माझी अशीच विनंती आहे, वन विभागाला विनंती आहे, शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर ह्याच्यावरती काहीतरी उपाययोजना करावी. वाढती जी त्यांची संख्या आहे ती संख्या वाढती आपण जर पाहता येणाऱ्या भविष्यात हा एक मोठा प्रश्न तयार होणार आहे आणि तो कुठेतरी थांबावा. त्यासाठी शासनाने काहीतरी उपाययोजना करावी ही विनंती करतो. आणि ग्रामस्थाच्या वतीनं मी एकच शासनाला विनंती अशी आहे की आमचं जे नुकसान झालं आहे त्या नुकसानाची लवकरात लवकर भरपाई मिळावी. धन्यवाद. बेळणे गावचे उपसरपंच श्री पंढरीनाथ चाळके. आज आम्ही या क्षेत्रामध्ये शेतीच्या माध्यमातून नुकसान झालेल्या संदर्भात भेट दिली असता गवा रेड्यांनी बरंचसं नुकसान शेतकऱ्यांचं केलेलं आहे. हे शेतकऱ्यांचं नुकसान सरकारने पाहणी करून योग्य तो मोबदला देण्याचा प्रयत्न करावा व गवा रेड्यांचा कसा उपद्रव थांबवता येईल याकडे लक्ष द्यावे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी सत्यवान विठ्ठल चाळके, बेळणे ग्रामस्थ, एक सामान्य शेतकरी. आज आमचा सांगण्याचा एकच प्रयत्न आहे की आम्ही जी शेती केली आहे त्या शेतीचं अतोनात नुकसान गवारेड्यांनी केलेलं आहे. तरी सरकारने यावर ठोस उपाययोजना करावी जेणेकरून आमची पुढील शेती वाचेल आणि जे आजपर्यंत शेतीचं नुकसान झालेलं आहे ते सर्वतोपरी आपण आर्थिकदृष्ट्या भरपाई करून द्यावी ही नम्रतेची विनंती आहे. आम्ही सर्व ग्रामस्थ, पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच हे सर्व आमच्या मदतीला धावून आले आणि आम्ही सर्व पाहणी करून आज केली आहे. तरी आम्हाला लवकरात लवकरची भरपाई मिळावी.